आता सो लेट्स वी डिस्कस द अवर अनदर आयडियल गॅस प्रोसेस व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस. बरोबर आहे. आता आयसोचा अर्थ काय होतो? सेम. आयसो म्हणजे काय होते? सेम किंवा कॉन्स्टंट. ठीक आहे. ISO आणि थर्मल म्हणजे काय होते? टेम्परेचर. आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय आपलं टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. सेम नाही, कसं आहे? कॉन्स्टंट आहे. ओके. आयसोचा अर्थ होतो सेम तसा, पण आपण त्याला आपण समजण्यासाठी आता काय कन्सिडर करत आहे? कॉन्स्टंट. आणि थर्मल म्हणजे टेम्परेचर्स. ओके. अब इसमें क्या कंडीशन देखो अभी आइसोथर्मल में, इन आइसोथर्मल प्रोसेस आता तुम्ही आइसोथर्मलचा एक प्रोसेसचा लॉ पाहिला आपण. कुठं पाहिला आहे आपण? जसं आता मी इथं स्टेटमेंट लिहितो, आइसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय? प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज चेंज बट टेम्परेचर कसं आहे? बट हां शाबाश, कुठला आहे तो? बॉइल्स लॉ. बट टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड as what is isothermal process. बरोबर आहे. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय होणार? तुमचा प्रेशर आणि व्हॉल्यूम. बरोबर आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूम जो आहे गॅसचा तो काय होणार? चेंज. पण टेम्परेचर कसं राहणार आहे? त्यालाच म्हणतो आपण आयसोथर्मल प्रोसेस. आणि आयसोथर्मल प्रोसेस ही कोण शोधून काढली आहे मग आता? बॉइल्स लॉ. कारण हे स्टेटमेंट कोणाचं आहे? बॉइल्स लॉ. बरोबर. म्हणजे आपल्याला माहीत आहे म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस is called as Boyle's law statement. Yes or no? Yes. बरोबर है. उसके स्टेटमेंट है वो कि बॉयल्स ने क्या कहा है? बॉयल्स ने प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम एट अ कांस्टेंट टेम्परेचर. मतलब प्रेशर किसके इनवर्सली प्रोपोर्शनल है? वॉल्यूम के. प्रेशर बढ़ेगा तो वॉल्यूम कम होगा, और वॉल्यूम बढ़ेगा तो प्रेशर नहीं, वॉल्यूम बढ़ेगा तो प्रेशर कम होगा. वॉल्यूम डिक्रीज झालं तर प्रेशर वाढणार. हे आपण पाहिलेलं आहे. राईट. आता बघा इथं आता आपण अजम्पशन पाहिलेलं आहे, तर ते काही लिहायची आता आवश्यकता नाही. अजम्पशन काय होतं? पहिलं आपलं व्हॉट इज वी कन्सिडर द पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट इज मुव्हेबल, फ्रिक्शनलेस आणि मासलेस. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मी कन्सिडर केलं समजा पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटची डायग्राम सोपीच आहे एकदम, काही हार्ड नाही आहे. इथंच काढतो. लेट कन्सिडर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट कशी असते ती? मुव्हेबल, नंतर फ्रिक्शनलेस अँड मासलेस. बरोबर आहे. मग आता पाहता तुम्ही इथं पिस्टन सिलेंडरची डायग्राम काढली. कशी काढू शकता तुम्ही आता? ठीक आहे. दिस इज द व्हॉट इज पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. बरोबर आहे. याच्यात काय भरला आपण? गॅस भरला आहे. आता डायग्राम तुम्ही कशी काढू शकता? उलटी काढा, आडवी काढा, व्हर्टिकल काढा, ते तुमच्या स्वतःचं चॉईस आहे. आलं लक्षात? आता हे झालं आपला गॅस. कुठला गॅस असतो याच्यात? आयडियल. आपको पता है सबको. बराबर है. इसमें हमने कंसिडर कर दिया आयडियल गॅस. याला काय म्हणतो आपण? हे झालं आपलं म्हणजे हे पूर्ण सिलेंडर.
आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपल्याला काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे? टेम्परेचर इट शुड बी रिमेन्स कॉन्स्टंट, उसको हमको कॉन्स्टंट रखना है. त्याला आपल्याला चेंज करायचं आहे काय? नाही. मग आता आपण जेव्हा शिकलो होतो वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस आणि दुसरा शिकला होता आपण हीट ट्रान्सफर ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. आता हीटमध्ये आपण दोन एक्झाम्पल घेतले होते. एक घेतलं होतं पिस्टन सिलेंडरचं आणि दुसरं काय घेतलं होतं आपण? एक इन्सुलेटर बॉक्स घेतला होता. तर पिस्टन सिलेंडरमध्ये काय होतं? आपण ते टेम्परेचर काय केलं होतं आपण? मॅनेज. पिस्टन कॉम्प्रेस झालं, काय वाढलं होतं? प्रेशर वाढलं तर टेम्परेचर. मग ते प्रेशर बॅलन्स करण्यासाठी काय केलं होतं आपण? वेट रिमूव्ह. तर प्रेशर काय झालं? बॅलन्स. आणि त्याच्यातली हीट काय गेली? सराउंडिंगमध्ये गेली आणि टेम्परेचर कसं राहिलं? कॉन्स्टंट्स. ओके. मग आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये ही जी वॉल आहे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटची, हे कशी असली पाहिजे? कशी असली पाहिजे ही? इट इज गुड थर्मल कंडक्टर. आपण लिहिलं ना अजम्पशनमध्ये, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये द वॉल ऑफ द पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट इट इज अ गुड थर्मल कंडक्टर. म्हणजे याच्यामधली हीट कुठं गेली पाहिजे? ही सराउंडिंगमध्ये. म्हणजे वॉल इज गुड थर्मल कंडक्टर. थर्मल म्हणजे टेम्परेचर त्यांनी बाहेर फेकलं पाहिजे, कंडक्ट केलं पाहिजे. थर्मल कंडक्टर. म्हणजे आपण याच्यामध्ये चौथा पॉईंट लिहिला, टू मेंटेन द कॉन्स्टंट टेम्परेचर to maintain the constant temperature of a system so that the wall of cylinder it should be good conductor. बरोबर आहे. ते कसं असलं पाहिजे? गुड कंडक्टर. म्हणजे यामधली हीट ही कुठं गेली पाहिजे? सराउंडिंगमध्ये. किंवा इकडली हीट इकडे सुद्धा आली पाहिजे. कंडक्टर म्हणजे काय असते? हीट ट्रान्सफर करणे फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम. आता ही डायग्राम काढल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन प्रोसेस करू शकतो. एक करू शकतो एक्सपान्शन, दुसरी करू शकतो आपण कॉम्प्रेशन्स. बरोबर आहे. आता पिस्टन समजा फॉर एक्झाम्पल ह्या स्टेटमध्ये आहे कॉम्प्रेशनच्याच, तर ते काय होणार नंतर ऑटोमॅटिक कसं? मग खाली एक्सपान्शन. जेव्हा याचं टेम्परेचर आपल्याला सराउंडिंगसोबत कसं ठेवायचं आहे? कॉन्स्टंट. म्हणजे जेवढं सराउंडिंगचं टेम्परेचर आहे तेवढंच टेम्परेचर तुमचं कशाचं राहिलं पाहिजे? तुमच्या गॅसचं राहिलं पाहिजे. आलं लक्षात? आता ते टेम्परेचर सेम कधी राहणार? जेव्हा याच्यातली हीट कुठं जाणार? सराउंडिंगमध्ये. किंवा सराउंडिंगची हीट काय घेणार? हा गॅस घेणार. म्हणजे आपल्याला द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग इट शुड बी मेंटेन रिमेन्स कॉन्स्टंट्स. आलं लक्षात? आणि हे कसं होणार? जेव्हा त्याची जी वॉल आहे कशाची? पिस्टन सिलेंडरची, ती कशी असली पाहिजे? गुड थर्मल कंडक्टर. पिस्टन याच्यामध्ये मुव्हेबल झालं पाहिजे. यांचं दोघांचं फ्रिक्शन असलं पाहिजे. काय? नो फ्रिक्शन, नो लिकेज विल बी देअर्स. पिस्टन विल बी व्हेरी स्मूथली रेसिप्रोकेटेड इनसाइड द सिलेंडर्स. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिकेज नसलं पाहिजे, फ्रिक्शन नसलं पाहिजे. आलं लक्षात? लिकेज जर असला तर काय होईल? गॅस तुमचा लीक होऊन जाणार. त्याच्यामध्ये काय येणार? एअर घुसणार, बाहेरची डिस्टर्बन्स होणार. आलं लक्षात? म्हणजे ह्या ज्या बाउंड्री आहेत त्याच्यावाल्या, हे जे जॉईंट्स, इथं कुठल्याही प्रकारचं लिकेज नसलं पाहिजे. आलं लक्षात? आणि लिकेज नसतेच कधी. याच्यामध्ये ऑइल असते टाकलेलं. ते ऑइल बरोबर तिथे एक फिल्म तयार करून घेते आणि फिल्म तयार झाली त्या ऑइलला की याच्यातली कधीच म्हणजे एअर इकडे घुसणार नाही किंवा इकडली एअर याच्यात घुसत नाही. बरोबर इथं हे एकदम पॅक्ड जॉईंट असतात ते. आलं लक्षात? आणि बरोबर ऑपरेट होत राहतात. आपल्या गाडीमध्ये पण अपनी जो गाड़ी भी है नहीं उसमें भी ऐसे आगे पीछे आते रहते. ओके. जसं आता आपलं इंजेक्शन आहे त्याच्यामध्ये हवा घुसते. काय? हवा जर घुसली असते त्या औषधांमध्ये तर ते प्रॉब्लेम झाला असता माणसाले. बरोबर ती तरी ओढते आणि म्हणजे मेडिसिन आणि बरोबर इंजेक्टसुद्धा करते. आलं लक्षात? तर सच टाईप ऑफ द अरेंजमेंट त्याला म्हणतो आपण मुव्हेबल आणि फ्रिक्शनलेस. ओके. आणि ही वॉल कशी असली पाहिजे? गुड थर्मल कंडक्टर. म्हणजे यामधली हीट बाहेर गेली म्हणजे याचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर कसं असलं पाहिजे? हे कॉन्स्टंट. ओके. म्हणजे ही एकदम स्लो प्रोसेस आहे. आपलं अजम्पशनच आहे प्रोसेस इट शुड बी व्हेरी स्लो, इट शुड बी रिव्हर्सिबल, इट शुड बी कॉसिस्टॅटिक. हे आपण अजम्पशन पहिलेच मांडलेले आहे. बरोबर आहे. आता हा गॅस समजा एक्सपांड झाला. ठीक आहे. पहिले ते कॉम्प्रेशन स्टेटमध्ये आहे आणि तो एक्सपांड झाला. एक्सपांड झाला तर त्याची आपण पी व्ही डायग्राम आपल्याला माहीत आहे कशी काढायला लागते. वी नो द पी व्ही डायग्राम. हे झालं प्रेशर
आणि हे झालं आपलं व्हॉल्यूम. आता इनिशियल स्टेटमध्ये आपण याच्यामध्ये अजून केलं इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम. आपण याच्यामध्ये कन्सिडर केलं समजा व्ही आय हा काय झाला तुमचा इनिशियल वॉल्यूम. यस और नो? यस. ये उसका शुरुआत का वॉल्यूम हो गया. तुम्ही V1 सुद्धा म्हणू शकता. म्हणजे इथून इतका हा जो व्हॉल्यूम आहे हा किती आपल्यापाशी आता व्ही आय आहे. तर त्याचं काय असणार एक प्रेशर सुद्धा असणार आपल्याकडे. पी आय ते झालं इनिशियल प्रेशर. बरोबर आहे. आता समजा ते आपण कॉम्प्रेशन स्टेटमध्ये आहे तर प्रेशर कसं राहणार जास्त आणि व्हॉल्यूम काय राहणार कमी. कशामध्ये? कॉम्प्रेशनमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपण ते इथं दाखवलं पॉईंट. बरोबर आहे. हे झालं आपलं प्रेशर. म्हणजे हा झाला तुमचा पहिला पॉईंट. कुठलं प्रेशर झालं हे पी आय आणि व्हॉल्यूम झाला हा व्ही आय. आता याला तुम्ही 1 म्हणू शकता वाटलं तर वॉट एव्हर. नंतर आता आपण काय म्हणता गॅस काय होत आहे एक्सपान्शन्स. ओके. आपण याच्यामध्ये कन्सिडर केलं. ठीक आहे. इनिशियल स्टेट ऑफ अ सिस्टीम नंतर काय झालं एक्सपान्शन ऑफ द गॅस झालं. याच्यामध्ये एक्सपान्शन झालं तर हे पिस्टन कुठे येणार आहे खाली येणार आहे. द पिस्टन विल बी मूव्ह फ्रॉम दिस पोझिशन टू दिस. म्हणजे ते न्यू पोझिशनवरती पिस्टन तुमचं आलं इथं. ठीक आहे. द पिस्टन विल बी कम इन डाऊनवर्ड डायरेक्शन्स. आता पिस्टन कमी आल्यानंतर याचा व्हॉल्यूम काय झाला रे वाढला. हा झाला आपला व्हॉल्यूम किती समजा फायनल व्ही एफ आणि प्रेशर काय झालं पी एफ. आता व्हॉल्यूम वाढला की कमी झाला एक्सपान्शनमध्ये व्हॉल्यूम वाढते आपल्याला माहीत आहे. इथे आपल्याला असा ग्राफ मिळाला मग. बरोबर आहे. येस ऑर नो? येस. असा आपल्याला ग्राफ मिळाला समजा. याला म्हटलं आपण 1 आणि हा झाला 2. हा झाला फायनल व्हॉल्यूम व्ही एफ आणि प्रेशर झालं किती व्हॉट इज पी एफ. बरोबर आहे. मग आता हे झालं इनिशियल स्टेट. नंतर झालं आफ्टर एक्सपान्शन ऑफ द गॅस. आफ्टर एक्सपान्शन ऑफ गॅस व्ही एफ काय होणार तुमचा फायनल व्हॉल्यूम. येस ऑर नो? येस. आणि पी आय काय झालं तुमचं पी एफ आता फायनल प्रेशर. ठीक आहे. ठीक आहे. पाहता त्याला काय नाव दिलं ए आणि बी. ठीक आहे. 1, 2 द्या किंवा तुमच्या पुस्तकात त्यांनी ए आणि बी दिलं काही लिहू शकता. आपण पुस्तकाची नोटेशन देऊ वाटल्यास ए आणि बी. 1, 2 लिहिलं तरी चालते. ते तुमच्या मनावर डिपेंड्स आहे. मग आता आपण झालं हे आफ्टर द एक्सपान्शन ऑफ द गॅस व्ही एफ इज द फायनल व्हॉल्यूम पी एफ इज द फायनल प्रेशर. आता एक्सपान्शन असते तेव्हा तुमचं वर्क कसं असते सांगा मला पॉझिटिव्ह. आणि कॉम्प्रेशन असते तर वर्क काय असते निगेटिव्ह. हा कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे. जेव्हा एक्सपान्शन होते तेव्हा हीट जर काय होते सिस्टीमपासून ही सराउंडिंग म्हणजे हीट रिजेक्शन काय असते निगेटिव्ह आणि हीट ॲब्झॉर्प्शन काय असते आपल्याकडे पॉझिटिव्ह. मग आता इथं बघा वी नो द व्ही आय इज इनिशियल व्हॉल्यूम पी आय इज द इनिशियल प्रेशर आफ्टर द एक्सपान्शन ऑफ द गॅस व्हॉट इज व्ही एफ इज द फायनल व्हॉल्यूम अँड पी एफ इज द फायनल प्रेशर्स. आता हे जे पिस्टन आहे हे काय असं एकदम सडन नाही आलं. कारण प्रोसेस कशी म्हटलं आहे आपण पहिलेच इट शुड बी अ क्वासी स्टॅटिक अजम्पशनमध्येच ठेवलेलं आहे आपण. प्रोसेस कशी असली पाहिजे क्वासी स्टॅटिक. आता हे पिस्टन काय एकदम सपकन खाली आलं काय असं पिस्टन आहे पण एकदम सडन एक्सपान्शन झालं असं झालं काय. पहिले कसं आलं ते एकदम हळू आलं. नंतर एकदम जेव्हा ते खाली आलं नंतर याच्यातली हीट कुठं गेली बरोबर आहे. यामधली हीट कुठं चालली गेली ही सराउंडिंगमध्ये. का बरं गेली कारण बिकॉज द वॉल ऑफ द सिलेंडर इज गुड थर्मल कंडक्टर. आणि परत या गॅसचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर काय झालं कॉन्स्टंट झालं. लक्षात. नंतर आणखीन थोड्या वेळानं काय होणार आणखीन समजा टेम्परेचर चेंज होणार बाहेरचं आतमधलं. परत काय झालं एक्सपान्शन एकदम सडन झालं काय परत ते एक्सपान्शन झालं. प्रत्येक वेळा प्रोसेस कशी आहे क्वासी स्टॅटिक. क्वासी स्टॅटिक म्हणजे कशी आहे इक्विलिब्रियम. म्हणजे 1 खाली आलं तर दुसऱ्या वेळेस किती येणार 1च असं होणार का. 1 आला आणि 3 आलं असं होणार का कधी
ती कॉसी स्टॅटिक असणार आहे काय नाही. वी नो ऑल दीज अझम्पशन्स. ओके. म्हणजे प्रत्येक वेळा हा जो पॉईंट इथे येणार तो कसा येणार इक्विलिब्रियममध्ये येणार आणि ते कसे असणार आहे मेकॅनिकल, केमिकल आणि थर्मल. त्यालाच काय म्हटलं आहे आपण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, त्यालाच म्हटलं आहे आपण कॉसी स्टॅटिक. येस ऑर नो? येस. मग आता बघा, आता वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. कॉसी स्टॅटिक म्हणजे काय होते व्हेरी स्मॉल चेंज, इनफायनाईट स्मेली. मग स्मॉल चेंज आला तर आपण कोणता सिम्बॉल वापरत असतो डी वापरत असतो. आपल्याला माहिती आहे आपण हे शिकत आहे पहिल्या चॅप्टरमधून बरोबर आहे. मग आता हे पिस्टन जेव्हा एकदम थोडंसं मूव्ह झालं तर याचं डिस्प्लेसमेंट किती झालं आपल्याकडे एकदम छोटंसं डिस्प्लेसमेंट झालं डी एस. याने वर्डन सुद्धा किती केलं एकदम लहान वर्डन केलं किती डी डब्ल्यू. आणि याचं एक्सपान्शन होत आहे तसं याच्यावर ते फोर्स सुद्धा लागला कोणाचा गॅसचा. आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी शिकलो आपण. एफ इज द फोर्स, ए काय होऊन याचा एरिया बरोबर आहे. हे सगळं माहिती आहे आपल्याला. म्हणजे वर्क डन किती झालं इथं प्रोसेसमध्ये वर्क डन ड्युरिंग एक्सपान्शन प्रोसेस किती होणार ते आपल्याकडे डी डब्ल्यू इज इक्वल टू सांगा काय फॉर्म्युला काढला तुम्ही शोधून पी डी व्ही. आठवतं सगळ्यांना डी व्ही कसा काढला तुम्हाला माहीत आहे आलं लक्षात. पी डी व्ही हे सगळं काढून दिलं आहे मी तुम्हाला आलं लक्षात म्हणून मी डायरेक्ट लिहिलं आहे. किंवा तुम्ही तसंही लिहू शकता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आपण केलं होतं मग फोर्स म्हणजे काय होते प्रेशर इंटू एरिया आणि एरिया इंटू डिस्प्लेसमेंट काय झालं तुमच्याकडे व्हॉल्यूम झालं. आठवतं सगळ्यांना. आता हे इथं काही लिहायची गरज नाही आहे. पण आता आपण हा स्मॉल वर्क काढलं जे आपल्याकडे आलं डी डब्ल्यू इज इक्वल टू पी डी व्ही. आता आपल्याला या पूर्ण सायकलचं काढायचं आहे पूर्ण प्रोसेसचं ए पासून तर बी पर्यंत. वी हॅव टू रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द वर्क डन प्रोड्यूस ड्यूरिंग द आइसोथर्मल प्रोसेस फ्रॉम अ पॉइंट ए टू बी. अब ए टू बी निकालेंगे तो ये इसको क्या करूँगा मैं इंट्रीग्रेटेड करूँगा. और जेव्हा आपण टोटल काढतो तेव्हा काय करतो आपण इंट्रीग्रेशन लावतो बरोबर आहे. आणि जेव्हा आपण एक एक छोटा छोटा पार्ट काढतो तेव्हा काय लावतो आपण डेरिव्हेटिव्ह लावतो डिफरन्शिएशन लावतो आलं लक्षात. सो हे वर्क डन झालं तुमचं कशासाठी एक्सपान्शन प्रोसेस फॉर अ स्मॉल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट हे सगळं माहीत आहे वाटल्यास तुम्हाला कसं काढलं होतं मी इथं कारण का इथं वाटल्या साईडनं लिहून देतो. वर्क डन म्हणजे काय होतं आपल्याकडे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ते आपण घेतलं डी एक्स. नंतर फोर्स म्हणजे काय होतो प्रेशर म्हणजे काय असते आपल्याकडे फोर्स अपॉन एरिया. इतका तो फोर्स लागत आहे इतकं प्रेशर लावत आहे कशावरती एरियावरती. कोणाचा एरिया या पिस्टनचा. मग फोर्स बरोबर काय झालं आपल्याकडे पी इंटू ए. इथं आपण ते पुट केलं तर मग डी डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू ए इंटू डी एक्स. एरिया आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय झाला हा व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याकडे आलं तर मग डी डब्ल्यू इज इक्वल टू व्हॉट इज पी डी व्ही. हे आपण पहिलेच पाहिलेलं आहे बरोबर आहे. वी नो ऑल दीज थिंग्स. म्हणून आपण हे सरळ सरळ इथं इक्वेशन असं लिहिलं मी. मग आता ही प्रोसेस जी आहे ही कॉन्स्टंट टेम्परेचरची आयसोथर्मलची ही कुठून कुठून चेंज होत आहे ए पासून तर बी पर्यंत. याला आपण 1 जर म्हटलं तर कुठून चेंज झाली ही 1 पासून तर 2 पर्यंत आलं लक्षात. कुठलं एक्सपान्शन आहे दिस वन एक्सपान्शन. ओके. मग आता आपल्याला टोटल वर्क डन काढायचं आहे. वी हॅव टू रिक्वायर्ड द टोटल वर्क डन ड्युरिंग द विच प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस. तर टोटल जेव्हा आपल्याला काढायचं असते पूर्ण जसं आता मी म्हटलं बा हा टोटल एरिया काढा ह्या घराचा तर तुम्ही काय तिथं अप्लाय करताल मग इंट्रिग्रेशन साईन आलं लक्षात. आपण जर म्हटलं बा एका पार्टचा एरिया काढा तिथं इंट्रिग्रेशन लावतो काय आपण नाही. खूप जब आपण टोटल निकालते तब हम लगाते इंट्रिग्रेशन का मीनिंग होता है कंबाइन आलं लक्षात. मग आपण याला इंट्रिग्रेशन लावलं. सिस्टीम कुठून चेंज होत आहे इनिशियल टू फायनल म्हणजे ए टू बी आलं लक्षात. मग हे झालं आपलं वर्क डनचा फॉर्म्युला 1 to 2. इथं सुद्धा आपण लावलं वर्क डन त्याला पी डी व्ही. सिस्टीम कुठून चेंज झाली इनिशियल टू फायनल आलं लक्षात. म्हणजे व्हॉल्यूम त्याचा चेंज होत आहे व्ही आय टू व्ही एफ किंवा 1 to 2 सुद्धा लिहू शकता युअर ओन चॉईस. आता याचं इंटिग्रेशन डी डब्ल्यू झालं आपल्याकडे किती डब्ल्यू 1-2 आलं लक्षात. आता इथं बघा व्हॉट इज आय एम डुईंग हियर व्ही आय इंटू व्ही एफ पी डी व्ही. पी डी व्हीच म्हणतो आपण याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1 समजा इथं.
आता मला सांगा तिसरं अझम्पशन काय होतं आपलं, व्हॉट इज अवर अझम्पशन्स इन अ थर्मोडायनेमिक प्रोसेस. एक एक हाँ कोणता यूज करायचा सुटला आपला आता इथं, आइडियल गैस इक्वेशन. वो अजम्पशन अपना छूट गया, बाकी सब बताया मैंने, क्वासिस्टैटिक बताया, गुड थर्मल कंडक्टर बताया, आइडियल गैस बताया, फ्रिक्शनलेस मासलेस बताया. कौन सा छूटा अपना आइडियल गैस. आता आपण इथं यूज करू बाय द आइडियल गॅस इक्वेशन, बाय आइडियल गॅस इक्वेशन्स. काय इक्वेशन आपल्याकडे ते, Q इज इक्वल टू NRT. P माहीत झालं, P प्रेशर, V व्हॉल्यूम, N इज नंबर ऑफ मोल, R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T इज द टेम्परेचर. मग आता इथं मला सांगा P बरोबर काय होणार, NRT अपॉन V आलं, बरोबर आहे. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 2. हे आपण याच्यात पुट करू आता. सो पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन नंबर 1. मग काय चेंज झालं मग सांगा इथं, वर्क डन इनिशियल टू फायनल, पीच्या जागेवर काय आलं आपल्याकडे, N अपॉन V इंटू DV. हा फॉर्म्युला आता इथं. मग आता इथं नंबर ऑफ मोल्स कशा असणार आहे, घ्या कॉन्स्टंट, कारण का सिस्टीम कशी आहे आपली क्लोज. याला दुसरं सुद्धा नाव आहे, इट इज अ क्लोज सायकल. याच्यातलं काय होत आहे, फक्त ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर होत आहे, मास ट्रान्सफर होत आहे का त्याच्यातलं, कधी नाही. म्हणजे ऑल आयडियल गॅस प्रोसेस आर अ क्लोज सायकल, नॉट अ ओपन प्रोसेस और नॉट अ ओपन सायकल. कारण का मास इज रिमेन्स कॉन्स्टंट, व्हॉट इज ओनली चेंज, देर इज एक्सचेंज ऑफ ओनली हीट फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टम. ये हमारी डेफिनेशन थी किसकी, क्लोज साइकिल की, बराबर है. तो फिर N कांस्टंट है, R भी क्या है कांस्टंट, आणि हा T आता कॉन्स्टंटच आहे, आयसोथर्मल आहे. मग कॉन्स्टंट टर्म सुद्धा ह्या काय होतात, इंटिग्रेशनच्या बाहेर येतात, हे लक्षात ठेवायचं. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट टर्म बाहेर येतात, तशा इंटिग्रेशन मध्ये सुद्धा काय येतात, त्या बाहेर येतात. आता इथं हे आलं 1-2 NRT, कुठून प्रोसेस चेंज होत आहे, इनिशियल टू फायनल, बरोबर आहे. ही झाली लोअर लिमिट आणि ही झाली तुमची अप्पर लिमिट. किती लिमिट आहे आपल्याकडे, VI टू VF, ये हमारे पास में लिमिट है, बराबर है कि नहीं. ये हमारे पहला लिमिट, ये दूसरा लिमिट, इसके बाहर है क्या, नहीं. मग इथं आला आपल्याकडे फॉर्म्युला DV अपॉन V. आता इथं तुम्हाला छोटंसं समजून सांगतो. आता तुम्ही शिक्षणात मॅथमध्ये सर शिकूनच तुम्हाला, जसं आता तुमच्याकडे हा लॉग एक्स आहे, ठीक आहे, याला लॉग एक्स म्हणजे लॉग इन म्हणतात याला, लॉग इन. तर याचं जर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे D अपॉन DX, याचं डेरिव्हेटिव्ह किती असते नेहमी, 1/x, याचं उत्तर येते. आलं का, तुम्ही शिकले असाल सगळे. D अपॉन DX असले तर याचं उत्तर x असलं तर हे किती येते, 1 येते. आलं लक्षात. तर इंटिग्रेशन काय, जस्ट याच्या अपोजिट आहे. समजा आता इथं हे आहे तर याच्या उलटच काय होईल, इंटिग्रेशन, म्हणजे D ऑफ लॉग एक्स काय, 1/x. तर इंटिग्रेशन ऑफ 1/x काय ना तुमचं, मग हे लॉग एक्स. आलं लक्षात, समजलं सगळ्यांना. इंटिग्रेशन ऑफ DX आहे तर याचं उत्तर काय, फक्त सॉरी काय येईल, एक्स इन याचं उत्तर. आलं लक्षात, म्हणजे त्याच्या उलट आहे ते सगळं. आलं लक्षात. मग आता इथं बघा, इथं काय DV अपॉन V. मग आता याचं उत्तर काय ना आपल्याकडे, मग लॉग येणार, काय येणार, लॉग V येणार. ओके. मग आता इथं आपण लिहिलं हा NRT कॉन्स्टंट, याचं उत्तर आपल्याकडे आलं DV अपॉन व्हीचं किती, लॉग इन. लॉग इनला लिहितात असं LN, लॉग इन. आलं लक्षात. याचं उत्तर हे झालं, लॉग इन काय आपल्याकडे V आहे. आलं लक्षात. आता कुठून चेंज होत आहे प्रोसेस, VI टू VF, हे त्याचे लिमिट झाले. आलं लक्षात. मग आता याला कंटिन्यू करा. हे दिसते का बोर्ड त्या याच्यामध्ये, हे दिसत आहे ना, दिसत आहे ना, गायब नाही झालं ना, इथून दिसते काय. मग आता बघा काय फॉर्म्युला आपल्याकडे आला, 1-2 NRT. आता हे फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू पुट करा. मग आता ही लॉग इन V, याच्यामध्ये काय येणार मग, आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर हे फॉर्म्युला आता याच्यामध्ये टाका तुम्ही. आलं लक्षात. वी हॅव टू पुट ऑल दिस फॉर्म्युला. लॉग इन म्हणजे लॉग इन V पहिलं काय रिप्लेस झालं, फायनल VF मायनस लॉग इन व्हॉट इज VI. लॉगमध्ये काय रूल आहे, मायनस असेल तर काय होणार, ते डिवायडेशनमध्ये जाणार. म्हणजे हा फॉर्म्युला कसा चेंज झाला मग आणखीन,
वर्क डन इज इक्वल टू व्हाट इज एनआरटी, व्हाट इज लॉग इन व्ही एफ अपॉन व्ही आय. लक्षात. so this is the work done formula is in isothermal process. what is nRT log in VF upon VI. समजलं सगळ्यांना. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला वी हॅव टू कॅल्क्युलेटेड. म्हणजे इथं जे वर्क डन होणार आहे, हाऊ मच वर्क डन इज परफॉर्म बाय द आयसोथर्मल प्रोसेस. द वर्क डन इज परफॉर्म बाय द आयसोथर्मल इज व्हाट इज nRT log in VF अपॉन VI. समजलं सगळ्यांना. ओके. आता समोर अजूनही आहे ते, तर इथं सोबत एक्सप्लेन करू आपण. आता आपण वर्कडन काढलेला आहे. आयसोथर्मलमध्ये किती वर्कडन झालं आपल्याकडे? nRT लॉग इन VF अपॉन VI. मग आता आपल्याला माहित आहे की वर्क काय तुमचं हे पाथ फंक्शन आहे. जेव्हा ती सिस्टीम A to B झाली, म्हणजे तिनं इतका पाथ फॉलो केला, इतका तिनं रस्ता कव्हर केला, कुठली कंडिशन असताना कॉन्स्टंट टेम्परेचर, तर तुमचं वर्कडन किती आलं? nRT लॉग इन VF अपॉन VI. आता समोर आपण याच्यामध्ये कन्सिडर करू नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू कन्सिडर बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बरोबर आहे. काय लॉ आहे फर्स्ट लॉ सांगा मला? Q इज इक्वल टू काय आपल्याकडे? U प्लस W. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे फर्स्ट लॉ. आता ही कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये तुमची इंटरनल एनर्जी काय असणार? शून्य. कारण का हे आपण लिहिलेलं आहे आणि याचा फॉर्म्युला सुद्धा आहे यूचा. यू म्हणजे काय असते तुमच्याकडे? mCp dt. हा फॉर्म्युला आहे कोणाचा? इंटरनल एनर्जीचा. mCp dt. आता dt म्हणजे काय असते? m म्हणजे समजा ही चेंज इन एनर्जी झाली du. Cp टेम्परेचर काय झालं? हे फायनल मायनस इनिशियल. आता कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे म्हणजे जेवढं इनिशियल आहे तेवढंच काय असणार आहे? फाइनल. अब ये अगर 100 होगा तो ये भी कितना होगा? 100. तो ऑटोमेटिक इसका आंसर क्या आ गया हमारे पास में? 0 आ गया. बिकॉज इन कॉन्स्टंट टेम्परेचर Ti इज इक्वल टू Tf. आता इथं जर पुट केला आपण तर du ची व्हॅल्यू काय झाली? 0 झाली आपल्याकडे. सो du विल बी 0. म्हणजे इंटरनल एनर्जी इज 0 इन अ आयसोथर्मल प्रोसेस. बरोबर आहे. मग आता हा फॉर्म्युला काय होणार मग सांगा बरं मग? व्हॉट इज द फॉर्म्युला? Q इज इक्वल टू W. W किती काढला आपण मग? nRT लॉग इन VF अपॉन VI. समझ में आ गया कंसेप्ट? तो फिर W जितना है उतना ही क्या होगी तुम्हारी फिर? हीट ट्रांसफर. सो व्हाट इज हियर? Q1-2 इज इक्वल टू व्हाट इज? nRT लॉग इन VF अपॉन VI. मग ह्या आयसोथर्मल प्रोसेसचं कन्क्लुजन काय निघणार तुमच्यापाशी? व्हॉट इज यू कन्क्लूड? हा, हीट ट्रान्सफर अँड वर्क ट्रान्सफर इज सेम इन अ आइसोथर्मल प्रोसेस. दिस इज द कंक्लूजन ऑफ अवर आइसोथर्मल प्रोसेस. मतलब जितना वहाँ पे वर्क ट्रांसफर होगा उतने ही हमारा क्या होगा वहाँ पे? हीट ट्रांसफर. अगर वर्क डन अगर 100 हो रहा तो हीट भी कितनी होंगी वहाँ पे? 100 ही होंगी. ये हमने कैसे प्रूव किया है? बाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. Q इज इक्वल टू U प्लस W. U काय झाला? 0. हा कसा झाला समजला आपल्याला? म्हणजे काय फॉर्म्युलाला? Q बरोबर W. म्हणजे Q बरोबर W म्हणजे वर्क डन सुद्धा काय झालं? सेम. हे आपलं कन्क्लुजन झालं, फायनल कन्क्लुजन. व्हॉट इज अवर कन्क्लुजन? याचा निष्कर्ष काय काढला आपण की वर्क डन अँड हीट ट्रांसफर इज सेम इन अ आयसोथर्मल प्रोसेस. आता याच्यावर असतात खूप सारे प्रश्न नीटमध्ये, JEE मध्ये, CET मध्ये. वर्क डन बरोबर हीट ट्रान्सफर कशामध्ये असते? तर ते कशामध्ये असते तुमचं? आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. इंटरनल एनर्जी 0 ही कशामध्ये असते? ती असते आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. गुड थर्मल कंडक्टर हे कशामध्ये असते? तर हे कशामध्ये असते? आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. समझ में आया कन्सेप्ट? ठीक आहे, लिहून घ्या आता.